नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिनांक 22 जुलै 2026 पासून कर्जमाफीच्या जी काय प्रक्रिया आहे त्याला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिली यादी आता प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात डीबीटी असेल किंवा आधार सीडिंगचे प्रॉब्लेम देखील मोठ्या प्रमाणात क्रिएट होत आहेत आणि ते टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे। आता या ठिकाणी आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की 2 लाखाच्या वरती ज्याचं कर्ज असेल त्याची प्रक्रिया नेमकी कधी चालू होणार। तर राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे 10 ऑगस्ट 2026 रोजीपासून OTS म्हणजे ज्यांचं 2 लाखाच्या वरती कर्ज असेल अशा शेतकऱ्यांचं कर्ज देखील आता वरची रक्कम भरल्यानंतर त्यांना माफ केलं जाणार आहे। म्हणजे ही आता प्रक्रिया कधीपर्यंत चालणार आहे तर 31 मार्च 2027 पर्यंत त्यांना ही मुदत दिलेली आहे। मग आता ज्यांचं 2 लाखाच्या वरती कर्ज असेल अशा शेतकऱ्यांनी काय करायचं की आपलं ज्या बँकेमध्ये संबंधित बँकेमध्ये कर्ज असेल तर त्या बँकेमध्ये जाऊन आपल्या कर्जाच्या संदर्भातली चौकशी करायची आहे आणि किती रक्कम आहे त्याची अंतिम आपल्याला पूर्ण खात्री झाल्यानंतर त्या ठिकाणी एक अर्ज आपल्याला करायचा आहे। आता अर्जाचा नेमका नमुना कसा असतो तो आपण स्क्रीनवरती दाखवलेला आहे। याच्यामध्ये OTS म्हणजे 2 लाखाच्या वरती जर तुम्हाला असेल तर त्याच्यासाठीचा हा अर्जाचा नमुना आहे। त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, कर्ज खाते नंबर असेल, तर अशा प्रकारची सर्व माहिती या अर्जामध्ये तुम्हाला उपलब्ध असेल। तुमचं आत्ताचं कर्ज किती, त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी न्यायालयीन रक्कम किती भरणार आहात आणि त्यानंतर तुम्ही नेमकं त्या कर्जाचे परतफेडीचे जे काही टप्पे असतील तर ते कधी करणार आहेत। आता टप्पे म्हणजे काय, समजा तुमचं 2,60,000 रुपये कर्ज असेल तर वरचे 2 लाखाच्या वरची जी रक्कम आहे 60,000, तर ते 60,000 तुम्ही 31 मार्च 2027 पर्यंत कसे भरणार। समजा आता 10,000 भरले, परत 15,000 भरले, परत असे जे काही तुम्ही टप्पे पाडणार आहात तर त्या टप्प्याच्या तारखा आणि त्या तारखेला तुम्ही भरायची रक्कम, तर अशा प्रकारचा सर्व त्या ठिकाणी काही नियम देखील दिलेले आहेत। ते नियम कर्जदाराने वाचून जर त्यांना ते मंजूर असतील तर त्या ठिकाणी अर्जावरती सही करून तो अर्ज संबंधित बँकेकडे जमा करायचा आहे आणि बँक त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज असेल आणि ज्यांना इच्छा असेल की आपल्याला या कर्जमाफीमध्ये लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या संबंधित ज्या बँकेचं कर्ज घेतलं असेल त्या बँकेमध्ये संपर्क करायचा आहे आणि संपर्क केल्यानंतर त्या ठिकाणी पुढची प्रोसेस ही बँक तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। धन्यवाद।